मित्रांनो, सध्या आहे ते जुन्नरच्या बुद्ध लेणीमध्ये. याला भूत लेणी म्हणून सुद्धा रेकॉर्डवरती या लेणीचं नाव आहे. आणि मी एका विहारामध्ये आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर हे एक भिक्खू या ठिकाणी राहू शकतात. एवढी खोली या ठिकाणी कोरण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याला गब्भ म्हणून सुद्धा शब्द येतोय, कुटी म्हणून सुद्धा शब्द येतोय. तर ह्या विहाराची जी डिझाईन आहे तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर हे पिंपळाच्या पानाचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असा त्रिरत्न चिन्ह कोरलेलं दिसतंय. म्हणजेच बुद्ध, धम्म आणि संघ याचं प्रतीक असलेले हे त्रिरत्न एकदम डिझाईन मध्ये कोरलेलं दिसतंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला या दुसऱ्या एका विहारामध्ये घेऊन जातोय आणि तुम्हाला दाखवतोय आता काय या ठिकाणी. तर व्यवस्थित जर पाहिलं हे विहार आपला भारत देश आणि आपला भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे त्याच्यावरती असलेलं जे अशोक चक्र आहे, ज्याला धम्मचक्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर हे धम्मचक्र आपल्याला ह्या लेणीमध्ये या ठिकाणी कोरलेलं पाहायला मिळतंय. तुम्ही पाहू शकता हे धम्मचक्र 2000 वर्षांपूर्वी या ठिकाणी कोरण्यात आलेले. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा खूप मोठं असं धम्मचक्र कोरलेलं होतं. ते आता अर्ध तुटलेलं आपल्याला दिसतंय, परंतु या ठिकाणी सुद्धा त्याच्या ठिकाणी आपल्याला त्रिरत्न चिन्ह कोरलेली पाहायला मिळतात. आपला जुन्नर परिसर हा लेण्यांनी भरलेला परिसर आहे, गडकिल्ल्यांनी भरलेला परिसर आहे. या ठिकाणी तुम्ही जर निसर्ग जर पाहिला तर खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सह्याद्रीची डोंगर रांग लेण्याद्री असेल, त्याचप्रमाणे हटकेश्वरची डोंगर रांग असेल. आणि ह्या निसर्गाच्या परिसरामध्ये 2000 वर्षांपूर्वी या ठिकाणी बौद्ध भिक्खू राहून ध्यान करत असतील आणि बुद्धांचा धम्म हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतील. धन्यवाद मित्रांनो आपले.